गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 41st लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर काल तुम्हाला आठवते, काल आपण प्रॉब्लेम नंबर 6 6वा प्रॉब्लेम अपलोड केला होता. बऱ्याच जणांनी तो टॅली करून मला पर्सनली सेंड केला, पण बरेच जण करत नसतील तर करा. मान्य तुम्ही प्रॉब्लेम करताय, टॅली करत नसताल, पण टॅली करत जावा. टॅली केल्यानंतर तो प्रॉब्लेम चुकला आहे का बरोबर आहे, म्हणजे माझा पण कदाचित चुकू शकतो. मी जर प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला आणि जर तो टॅली झाला नसेल, तुम्ही एवढं व्यवस्थित करताय पण तो टॅली होत नसेल, तर साहजिक आहे तो प्रॉब्लेम माझा पण चुकलेला असू शकतो ना. त्यामुळं तुम्ही तो प्रॉब्लेम टॅली करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कालपासून थोडीशी डिफिकल्टी लेवल मी वाढवलेली आहे. थोडीशी अवघड प्रॉब्लेम म्हणायला हरकत नाही, पण अवघड प्रॉब्लेम मी कालपासून स्टार्ट केलेले आहेत. ठीक आहे, मग त्याच पुढचा आज प्रॉब्लेम बघू आपण, प्रॉब्लेम नंबर 7. ओके, प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदरच मी तुम्हाला ग्रुपवर ह्याचा फोटो आणि ॲडजस्टमेंटचा फोटो शेअर केला होता. आय थिंक तुम्ही प्रॉब्लेम नोट डाऊन केला असेलच, पण बऱ्याच जणांना आज नोट डाऊन करतानाच कळलं असेल की अरे आज प्रॉब्लेममध्ये काहीतरी गोंधळ आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आज प्रॉब्लेममध्ये, तर नीट बघा, जे ॲडजस्टमेंट दिसतात आहे ना, ॲडिशनल इन्फॉर्मेशन 3च आहेत. बरोबर, किती आहेत? 3च ॲडजस्टमेंट आहेत. पण त्या 3 ॲडजस्टमेंटमध्ये नीट बघा, त्यातली जी पहिली ॲडजस्टमेंट आहे त्यामध्ये सेंटेन्स ॲडजस्टमेंट म्हणलं की नक्की काय असतं, तर ॲडजस्टमेंट म्हणजे वाक्य असतात, सेंटेन्स असतात. बरोबर, पण आज ॲडजस्टमेंटमध्ये वाक्य न देता पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये चार्ट दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे. चार्ट म्हणलं की ते चार्टवरनं खूप डोकं लावायला लागतं. त्या चार्टमध्ये हिडन ॲडजस्टमेंट असतात, त्या तक्त्यामध्येच ॲडजस्टमेंट लपलेल्या असतात. मग त्या ॲडजस्टमेंट कशा शोधायच्या, कशा सॉल्व करायच्या, ते आज आपल्याला बघायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲडजस्टमेंट टिकमार्क करून घेऊ. तर पहिली ॲडजस्टमेंट तर राहून द्या, पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये तर चार्टच आहे, तक्ताच आहे. आपण एक काम करू, सेकंड आणि थर्ड ॲडजस्टमेंट वाचू. काय आहे बघा, लक्ष द्या. सेकंड ॲडजस्टमेंट काय होती? 60% ऑफ डोनेशन, कुठला शब्द आला? डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम, असं काहीतरी सेंटेन्स आहे. बरोबर आहे ना. बाकीचं मरून ते मी अंडरलाईन केलेत बघा. 2 शब्द कुठले आहेत त्यामध्ये आलेले? एक डोनेशन शब्द आला आणि एक बिल्डिंग फंड. बरोबर ना. मग डोनेशनवर आहे का, तर रिसिप्ट साईडला वरून तिसरं बघा, टू डोनेशन आहे, करा टिक मार्क त्याच्यावर. ओके, आणि बिल्डिंग फंड बाबा कुठं आहे का, तर बिल्डिंग फंड वर कुठं रिसिप्ट्स अँड पेमेंटमध्ये सापडणार नाही तुम्हाला, पण चार्टमध्ये ती जी वरची ॲडजस्टमेंट ना पहिली, त्यात बिल्डिंग फंड आहे बघा. मग त्या बिल्डिंग फंड शब्दावर टिक मार्क करा. आहे ना. बिल्डिंग फंड वर रिसिप्ट्स अँड पेमेंटमध्ये कुठं नसलं तरी त्या चार्टमध्ये, तक्त्यामध्ये आहे की, मग करा. जिथं बिल्डिंग फंड दिसेल तिथं टिक मार्क करा. आणि थर्ड ॲडजस्टमेंट, तिसरी ॲडजस्टमेंट कुठली आहे? ही झाली दुसरी ॲडजस्टमेंट, त्याची टिक मार्क झाली. बरोबर आहे. थर्ड ॲडजस्टमेंट काय होती? आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज. कुठं वर, कुठला शब्द आला याच्यात? ऑफिस स्टाफ सॅलरीज. आहे का कुठं वर? पेमेंट साईडला सॅलरीज आहे, पण आज सॅलरीजमध्ये त्यांनी 2 प्रकार दिलेत, सॅलरीज टू टीचिंग स्टाफ आणि त्याच्या खाली ऑफिस स्टाफ. मग ॲडजस्टमेंट ऑफिस स्टाफवर आहे, त्यामुळे ऑफिस स्टाफवर टिक मार्क करा. बस म्हणजे फक्त किती ॲडजस्टमेंट आहे? 2 तर टिक मार्क आहेत. आजच्या प्रॉब्लेममध्ये फक्त रिसिप्ट साईडला डोनेशनवर टिक मार्क आहे आणि पेमेंट साईडला ऑफिस स्टाफवर टिक मार्क आहे. 2च टिक मार्क आहे. हां, आणि अजून एक टिक मार्क केली, पण ती खाली पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये जो चार्ट होता बिल्डिंग फंड, त्या बिल्डिंग फंड या शब्दावर टिक मार्क केली. ओके, नक्की कळलं? टिक मार्क करून घेतली. प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात देताल. मी थोडंसं तो चार्ट जो आहे ना, तो चार्ट मी ऑलरेडी लिहिलेला आहे. तो जो पहिल्या ॲडजस्टमेंटमधला चार्ट जो दिसतोय ना, तो मी ऑलरेडी लिहिलेला आहे. त्यामुळं त्याचं एक्सप्लेनेशन मी डायरेक्ट देणार आहे, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. टिकमार्क करून झाल्या. चला प्रॉब्लेमला सुरुवात करू. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. 1 मिनिट. हां, तर सगळ्यात महत्त्वाचं, तो जो चार्ट दिला आहे ना पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये, जो तक्ता दिला आहे, तो तक्ताच पहिला सोडून टाकू, म्हणजे तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम सोपा वाटेल. जे अवघड काम आहे तेच पहिलं करून टाकतो, म्हणजे बाकीचा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊ शकता. ओके, चला बघा, नीट बघा चार्टमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करू, त्या चार्टमध्ये 4 नावं आहेत. बरोबर ना. बुक्स, फर्निचर, बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड. बरोबर आहे ना. तर नीट बघा, बुक्सच्या समोर बघा, बुक्सच्या 2 अमाऊंट दिल्यात, दिसते ना. एक 9 लाख पण आहे आणि शेजारी 8,88,000, 8,88,000, 2 अमाऊंट दिल्यात. तुम्ही म्हणता सर नक्की कुठली अमाऊंट आहे, तर नीट बघा, तिथं वर हेडिंगमध्ये डेट पण दिल्यात. पहिले एक डेट दिली 1 एप्रिल 2018 आणि शेजारी डेट दिली 31 मार्च 2019. 1 एप्रिल म्हणल्यावरती ओपनिंग झाली
आणि 31 मार्च म्हणल्यावरती क्लोजिंग झाली. म्हणजे याचा अर्थ बुक्सची जी अमाऊंट दिसते ना, पहिली अमाऊंट 9 लाख, ती ओपनिंग आहे. म्हणजे आपल्याकडं वर्षाच्या सुरुवातीला 9 लाखाची पुस्तकं होती ओपनिंगला. कशावरनं ओळखलं? डेटवरनं ओळखलं ना, 1 एप्रिल म्हणजे ओपनिंगला. आपल्याकडं वर्षाच्या सुरुवातीला 9 लाखाचे बुक्स होते. मग क्लोजिंगला किती झाले? शेजारी बघा, क्लोजिंगला 8,88,000 झाले. मग काय काय जणांना लगेच कळलं असेल, अरे बुक्स, बुक्स. आता सगळ्यात महत्त्वाचं, बुक्स कुठं लिहिणार? बुक्स ॲसेट झाली. काय काय जण बुक्स टाकतील एक्सपेंडिचरला, बाबा बुक्स म्हणल्यावर सर खर्च झाला. बुक्स ॲसेट आहे, कारण बुक्स सांभाळून ठेवतात. न्यूजपेपर सकाळी आलं की संध्याकाळी रद्दीत जातो, तो खर्च झाला. पण बुक्स हे माणसं ज्यांना पुस्तकांची आवड असते, ज्यांच्याकडं लायब्ररी असते, त्यांनी एकदा बुक्स परचेस केली ते वर्षभर सांभाळून ठेवतात ना, जोपर्यंत त्यांना असते तोपर्यंत सांभाळून ठेवतात. म्हणजे याचा अर्थ बुक्स ही ॲसेट आहे, पुस्तकं आपली संपत्ती आहे. ठीक आहे, मग नीट लक्ष द्या, बुक्स ही ॲसेटला जाईल. मग आपल्याकडं वर्षाच्या सुरुवातीला 9 लाखाचे बुक्स होते, एवढं तर कळलं. मी तुम्हाला पेननी दाखवतो म्हणजे लक्षात येईल की आपल्याकडं 9 लाखाचे बुक्स होते. आणि वर्षाच्या क्लोजिंगला, इयर एंडिंगला आपल्याकडे ते किती झाले? 8,88,000 झाले. दॅट मीन्स ह्याचा अर्थ सगळ्यांना कळलं असेल, सर कमी झाले. 9 वरनं 8,88,000 झाले म्हणजे कमी झाले. कॅल्क्युलेशन करताय कितीने कमी झाले? दोघांची सबट्रॅक्शन 12,000. म्हणजे 9 वरनं जर 8,88,000 झाले, दॅट मीन्स 12,000 बुक्स कमी झाले. आणि एखादी ॲसेट जेव्हा कमी होती आपण त्याला काय म्हणतो? डेप्रिसिएशन. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सर त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन 12,000 काढायला लावलं, हिडन ॲडजस्टमेंट होती. बरोबर ओळखलं तुम्ही सर, ते आम्हाला पण कळलं असेल. 9चे 8,88,000 म्हणजे 12,000 कमी डेप्रिसिएशन. पण नीट बघा, हे झालं तिथल्या तिथं आपण बघितलं चार्टमध्ये. वर्षभरात ते बुक्स खरेदी केली ती का नवीन? करू शकतात ना हे. ते तुम्ही फक्त आम्हाला वर्षाच्या सुरुवातीचं आणि वर्षाच्या शेवटचं सांगितलं, पण मधल्या 12 महिन्यात काय घडलं तर नीट बघा, वर बघा. आता प्रॉब्लेममध्ये मी जरा झूम करून दाखवते. पेमेंट साईडला वरून एक तिसरं नाव आहे बघा, बाय बुक्स. किती आहे? 88,000. मी सर्कल केलं आहे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघू शकता. आहे ना पेमेंट साईडला वरून तिसरं नाव, बाय बुक्स 88,000. पेमेंटला आहे म्हणजे ह्याचा अर्थ, पेमेंटचा अर्थ काय? खर्च. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ वर्षभरात 88,000चे नवीन बुक्स परचेस केली आणि त्याच्यासाठी 88,000 आपले खर्च झाले. मग ते जेव्हा एखाद्या ॲसेटचं नाव, मी काय बोलतो आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय, एखाद्या ॲसेटचं नाव जेव्हा पेमेंट साईडला दिसतं तर ह्याचा अर्थ काय झाला? ती ॲसेट वर्षभरात नवीन परचेस, नवीन खरेदी केलेली आहे. म्हणजे आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. खाली बघा चार्टमध्ये, मी 3 सर्कल केलेत. बरोबर आहे ना? आपल्याकडं ओपनिंगला किती होते? 9 लाख. बरोबर का? वर्षभरात नवीन खरेदी केली ते का? होतं ना वर पेमेंटला किती? 88,000चे नवीन परचेस केले. बरोबर आहे ना? म्हणजे दोघांची टोटल जर मारली तर इयर एंडिंगला आपल्याकडे किती दिसायला पाहिजे? 9,88,000 दिसायला पाहिजे होते. पण चार्टमध्ये किती दाखवलेत? इयर एंडिंगला 8,88,000 दाखवलेत. मग 9,88,000 वरनं जर 8,88,000 वर परत यायचं असेल तर लाख रुपये काय करायला लागतील? मायनस करायला लागतील. किती मायनस करायला लागतील? लाख रुपये. म्हणजे डेप्रिसिएशन किती आहे? 1,00,000 रुपीज. हे कसं सोडवायचे तर मी आता डायरेक्ट तुम्हाला तुम्ही आता मी सॉल्व केलेले तुम्ही नीट बघा. ओके, तर इथं बघा बुक्सवर बघा, 1 मिनटं थांबा. चला बुक्सवर बघा. बुक्सची अमाऊंट किती टाकली? 9 लाख. आता हे 9 लाख कुठनं आले? जे ओपनिंगला होते ना, चार्टमध्ये बघा मी दाखवते. चार्टमध्ये जे बघा बुक्सची पहिली सुरुवात कशी करताल, जी ओपनिंगची अमाऊंट असेल 1 एप्रिल ती अमाऊंट इनरला लिहायची. मग बघा बुक्स मी इनरला लिहिले की आपल्याकडं वर्षाच्या सुरुवातीला बुक्स किती होते? 9 लाख. 9 लाखाचे बुक्स होते ॲसेट साईडला. ओके, नंतर वर बघायचं पेमेंट साईडला आहे का बुक्स नवीन वर्षभरात घेतलीत का? तर पेमेंटला पण बुक्स होते. किती होते? 88,000. मग ते 88,000 ह्याच्यात काय केले मी? ॲड केले. ॲड परचेस. ते वरचे पेमेंट साईडचे 88,000 म्हणजे वर्षभरात ऑलरेडी 9 लाखाची जुनी पुस्तकं होती, त्यात हे 88,000चे नवीन बुक्स परचेस केले. म्हणजे आपल्याकडं आता टोटल बुक्स झाले 9,88,000. 9,88,000. बरोबर आहे. पण ते आउटरला नाही टाकले. का नाही आउटरला टाकले? तर प्रॉब्लेममध्ये तुम्ही क्लोजिंगची अमाऊंट पण दिली होती आम्हाला
31 मार्चला तुम्ही चार्टमध्ये सांगितले की 888 पाहिजे, पण आत्ताच आम्ही टोटल केली, आमची टोटल तर 988 आली ती. मग 988वरनं जर 888 तुमच्या म्हणण्यानुसार जर परत 888 करायची असेल तर 1,00,000 लाख रुपये काय करायला लागतील, लेस करायला लागतील. म्हणून मी परत लाख रुपये लेस केले. ते जे लेस केलेत ना हे लाख रुपये, ह्याला काय म्हणणार, डेप्रिसिएशन 1,00,000. म्हणजे थोडक्यात बुक्सवर लाख रुपयाचं काय होतं, डेप्रिसिएशन होतं. आणि ही त्याच्यावरची ॲडजस्टमेंट झाली. डेप्रिसिएशन सेकंड इफेक्ट कुठं जाईल, डेप्रिसिएशन आपला काय लॉस आहे ना, आपली ॲसेट कमी झाली, लॉस आहे म्हणल्यावर सेकंड इफेक्ट बघा इथं लिहिलं आहे डेबिटला, अर्थात एक्सपेंडिचरला पहिल्या पेजवर, टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स लाख रुपये, टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स 1,00,000. ओके, बुक्सचं झालं. आता नीट लक्ष द्या, बुक्सच्या खाली फर्निचर आहे. फर्निचरचं ठीक आहे, बुक्सचं कदाचित एखाद्याला कळलं नसेल, फर्निचरचं कळलं. नीट लक्ष द्या, मी व्यवस्थित परत एकदा सांगते. ज्यांना बुक्स कळलं नसेल त्यांनी फर्निचरकडे आता लक्ष द्या. फर्निचर ओपनिंगला वर्षाच्या सुरुवातीला किती होतं, 3,26,000. ओके, क्लोजिंगचं मरून दे. वर बघा बरं, फर्निचर सापडते का पेमेंटला, आहे ना, बघा इथं पण आहे फर्निचर. किती आहे, 78,000, 78,000 आहे, बरोबर ना. मग त्याचा अर्थ काय झाला की वर्षभरात नवीन फर्निचरसुद्धा परचेस केलं. आपल्याकडं ऑलरेडी वर्षाच्या सुरुवातीला होतंच 3,26,000, प्लस हे 78,000 नवीन परचेस केलं. दोघांची टोटल जर केली तर 4,04,000, 4,04,000 टोटल फर्निचर आपल्याकडं होतं. एअर एंडिंगला मात्र किती दाखवतं ते, 3,00,000च दाखवतं ते. मग मला आता सांगा, 4,04,000 वरनं 4,04,000 वरनं जर मला 3,00,000 यायचं असेल तर लेस करायला लागतील. किती लेस करायला लागतील, 1,04,000 लेस करायला लागतील. मग ह्याला काय म्हणणार, डेप्रिसिएशन. कळलं का, हा सगळा गोंधळ, चार्टच्या अमाऊंट कशा वापरायच्या. चला आता नीट बघा, ओपनिंगला किती आहेत, 3,26,000. मग ते पहिल्यांदा फर्निचर बघ काय केलं आहे, फर्निचर पहिलं इनरला लिहिताल 3,26,000. जी ओपनिंगची अमाऊंट आहे ती पहिली आहे तशी लिहा. मग काय करताल, वर बघायचं पेमेंट साईडला कुठं फर्निचर आहे का, पेमेंट साईडला फर्निचर होतं ना, पेमेंट साईडला फर्निचर 78,000. मग ह्याचा अर्थ काय झाला, वर्षभरात नवीन फर्निचर परचेस केलं 78,000. मग त्या जुन्या फर्निचरमध्ये नवीन फर्निचर ॲड करा, दोघांचे ॲडिशन 4,04,000 इनरला. आणि मग प्रॉब्लेममध्ये परत चार्टमध्ये बघायचं, त्यांनी क्लोजिंगला दिले का बाबा, त्यांच्या म्हणण्यानुसार क्लोजिंगला किती फर्निचर होतं, 3,00,000. मग चला तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही 3,00,000 आणतो. मग 4,04,000 वरनं परत 3,00,000 आणायचं असेल तर 1,04,000, 1,04,000 काय करायला लागतील, लेस करायला लागतील. त्याला काय म्हणणार, डेप्रिसिएशन. मग थोडक्यात फर्निचरवर फिरून किती डेप्रिसिएशन काढलं, 1,04,000. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन लेस करताल, त्यांच्या म्हणण्यानुसार 3,00,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट आपली ॲसेट कमी झाली, आपला लॉस आहे म्हणल्यावर डेबिट साईडला त्या बुक्सच्या खालीच लिहा, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,04,000. ओके, म्हणजे केवढा गोंधळ झाला. एक चार्ट, तो एक तक्ता दिला, त्या एका तक्त्यामुळं आपल्याला केवढं सोडवावं लागतं. म्हणजे पहिलं तक्त्याचा विचार करायला लागतो, कळलं. पहिलं तक्त्याचा विचार करायचा, तक्त्यामध्ये बघायचं कुठल्या कुठल्या ॲसेटची नावं दिलीत. मग बुक्स झालं, फर्निचर झालं. आता नीट बघा, तक्त्यामध्ये 2 नावं आहेत, बिल्डिंग फंड पण आहे, कॅपिटल फंड पण आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कॅपिटल फंड तुम्हाला माहिती आहे की कुठं लिहितात, कॅपिटल फंड लायबिलिटीला लिहितात. बिल्डिंग फंड पण लायबिलिटीला. का बरं, कारण नुसतं बिल्डिंग म्हणलं की ॲसेट, पण बिल्डिंग फंड म्हणजे काय, बिल्डिंग बांधायची आहे त्याच्यासाठी जो तुम्ही फंड गोळा करताय, निधी गोळा करताय, त्याला बिल्डिंग फंड म्हणतात लायबिलिटी साईडला. एक सोपी आयडिया सांगतो, शेवटी फंड हा शब्द दिसला, बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड, रिझर्व्ह फंड, प्रोव्हिडंट फंड, फंड शब्द शेवटी दिसला की ती लायबिलिटी असते. ओके, चला मग बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड दोन्ही लायबिलिटीला ॲज इट इज आहे तसं लिहून काढा. पण नशीब चांगले, आता तुम्ही म्हणता सर बुक्स आणि फर्निचरमध्येच केवढा वेळ गेला.
पण बिल्डिंग फंड आणि कॅपिटल फंडमध्ये नीट बघा, ओपनिंगच्याच अमाऊंट दिल्यात, बरोबर ना. बिल्डिंग फंडच्या समोर बघा 8,27,000 दिलेत, कॅपिटल फंडच्या समोर बघा 6,11,000 6,11,000 दिलेत, पण शेजारी मात्र क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे नशीब की आपल्याला ह्यांचे अमाऊंट कम्पेअर करायचं नाही, ह्यांच्यावर डेप्रिसिएशन वगैरे तसलं काही नाही आहे. जेव्हा अमाऊंट फक्त एकाच कॉलममध्ये देतात, शेजारी क्वेश्चन मार्क देतात, ह्याचा अर्थ तिथं काही टेन्शन नसतं. टेन्शन केव्हा असतं, जेव्हा दोन्हीकडच्या अमाऊंट देतात तेव्हा तुम्हाला डोकं लावायला लागतं. मग बिल्डिंग फंड कॅपिटल फंडमध्ये डोकं नाही आहे तसं उतरून काढा. पहिलं कॅपिटल फंड किती आहे बघा, कॅपिटल फंड 6,11,000 आहे तसा लायबिलिटीला लिहून काढला बघा. कॅपिटल फंड 6,11,000, पण ते इनरला, कारण कॅपिटल आपण कंपल्सरी इनरला लिहितो, आणि 4-5 लाईन सोडा खाली. आणि बिल्डिंग फंड बघा बरं किती होतं. बिल्डिंग फंडची अमाऊंट किती होती, 8,27,000, ती पण लायबिलिटीला, पण बिल्डिंग फंडवर टिकमार्क केली ती ना मागाशीच, त्यामुळं बिल्डिंग फंड लायबिलिटीलाच लिहा, त्याच्याच खाली कॅपिटल फंडच्या खाली, पण इनरला लिहा 8,27,000, एक लाईन सोडतात. कॅपिटल फंड बिल्डिंग फंड दोन्ही लायबिलिटी. ओके, म्हणजे सुरुवात कुठनं केली आपण, सुरुवात पहिला जो चार्ट होता ना, तो चार्ट आपण पहिला काय केला, वापरून घेतला, चार्टचा अर्थ लावून घेतला, म्हणजे चार्टचा गोंधळ सगळा झाला. आता वरनं येऊ आपण पहिल्यापासून रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. आता पोस्टिंगला सुरुवात करू. आत्ताशिक प्रॉब्लेमला सुरुवात झाली, चला पटापट पोस्टिंग करू. सुरुवात पेमेंटपासून करू. पहिलं नाव काय, बाय सॅलरीज. सॅलरी आपला काय हो, एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे का ॲसेट आहे, खर्च आहे, म्हणल्या सॅलरीज एक्सपेंडिचरला 2 प्रकार होते सॅलरीजमध्ये. एक होतं सॅलरीज टू टीचिंग स्टाफ, आणि त्याच्या खाली होतं एक टू सॅलरीज टू ऑफिस स्टाफ. बरं, 2 सॅलरी होत्या, एक टीचिंग स्टाफ आणि ऑफिस स्टाफ. अमाऊंट बघा बरं, टीचिंग स्टाफची अमाऊंट होती 15 लाख 15 लाख, आणि ऑफिस स्टाफची अमाऊंट होती 8,55,000. लिहा मग, टीचिंग स्टाफची अमाऊंट लिहिताल 15 लाख आउटरला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. पण ऑफिस स्टाफची अमाऊंट लिहिताना इनरला लिहा 8,55,000, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ओके, सॅलरीज, दोन्ही सॅलरीज एक्सपेंडिचरला जातील. त्याच्या पुढे सॅलरीज नंतर पुढचं नाव दिलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे जाईल हो, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, ॲसेट आहे, त्यामुळे जाऊन दे एक्सपेंडिचरलाच. त्याच्याच खाली लिहा, त्याच्याच खाली लिहिताल टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळं जाऊन दे त्याच्या अमाऊंट डायरेक्ट आउटरला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 27,000 27,000. ओके, नेक्स्ट वन प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या पुढचं, त्याच्या खाली बाय बुक्स होतं 88,000, पण ते लिहिणार का, नाही लिहिणार, कारण तेच 88,000चे बुक्स मगाशी आपण ॲसेट साईडला जुन्या बुक्समध्ये हे नवीन बुक्स काय केलेत, ॲड केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात ह्याचा वापर करून झालेला आहे, परत घेऊ नका, त्यामुळं ते स्किप करा. चला, बाय बुक्स झालं आपलं. बुक्स नंतर खाली काय होतं, बाय फर्निचर, हे पण झालं. मगाशी फर्निचर किती अमाऊंट आहे, 78 आहे ना, मग हे फर्निचर मगाशी जुन्या फर्निचरमध्ये ॲड केलं तर ना आपण. म्हणजे बुक्स आणि फर्निचर ही दोन्ही नावं आपली मगाशी झालेली आहेत, ती दोन्ही नावं स्किप करा, डायरेक्ट खाली आहे. आता फर्निचरच्या खाली काय दिले, बाय ड्रामा एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस शब्दातच आहे, एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरलाच जाईल. लिहा मग, एक्सपेंडिचरलाच लिहा टू ड्रामा एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट टाकताल 90,000 90,000, पण आउटरला जाऊन दे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, त्याच्यानंतर ड्रामा एक्सपेन्सेस नंतर पुढचा शब्द काय, पोस्टेज. पोस्टेज म्हणजे पोस्टातलं काय साहित्य खरेदी केलं तर त्याला पोस्टेज आणि टेलिग्राम पोस्टेज म्हणतात. ठीक आहे, तो पण आपला काय झाला, खर्चच झाला. मग तिथंच लिहा, एक्सपेंडिचरलाच लिहिताल त्याच्याच खाली, बरोबर आहे ना, लिहा त्याच्याच खाली, ड्रामा एक्सपेन्सेसच्या खालीच लिहिताल टू पोस्टेज.
त्याची अमाऊंट टाकताल 7,000 7,000 आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट पोस्टेज नंतर पुढचं काय टेलिफोन चार्जेस टेलिफोनचं बिल तो सुद्धा आपला काय खर्च आहे ते सुद्धा तिथंच लिहिताल एक्सपेंडिचरलाच लिहिताल टू टेलिफोन चार्जेस त्याची अमाऊंट टाकताल 6,000 6,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम टेलिफोन चार्जेस नंतर पुढचं नाव काय दिलं आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट बिल. मग लाईट बिलसुद्धा आपला काय झाला खर्चच झाला तिथंच एक्सपेंडिचरला सगळे एक्सपेंडिचरच दिलेत त्यांनी लाईनशीर आहे का नाही. टू इलेक्ट्रिसिटी 61,000 आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्या पुढे इलेक्ट्रिसिटी नंतर पुढचं नाव दिलं आहे मॅगझिन्स अँड न्यूजपेपर. भरपूर जण ऑफिसमध्ये मॅगझिन अँड न्यूजपेपर वाचण्यासाठी लावत असतात. मग दर महिन्याला त्याचं बिल येतं तुम्हाला पेपरचं बिल. मग तो आपला काय झाला खर्चच झाला तिथंच लिहिताल एक्सपेंडिचरला त्याच्याच खाली लिहा टू मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स त्याची अमाऊंट टाकताल 6,500 6,500 आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. आणि लास्ट आयटम बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बरोबर आहे ना. कॅरीड डाऊन डॅश मारून त्यांनी दोन्ही नावं दिलीत कॅश आणि बँक. नुसतं कॅश आणि बँक म्हणलेत त्याचा अर्थ कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक होतो. ठीक आहे. मग आपण लिहिताना पूर्ण लिहू कॅश आणि बँक दोन्ही ॲसेट आहेत. त्यामुळं दोन्हीच्या दोन्ही कॅरीड डाऊन ॲसेट साईडला लिहून काढा. काय लिहिताल कॅश आणि बँक. चला त्यांनी पण शॉर्टकट वापरले मग आपण पण शॉर्टकटच वापरू ना. कॅश बँक किती अमाऊंट होती कॅश 62 आणि 3,23,000. टाका मग कॅशची अमाऊंट 62 62,000 आणि बँकची अमाऊंट 3,23,000 3,23,000. दोन्हीच्या दोन्ही कॅरीड डाऊन म्हणलं की ॲसेट साईडला लिहून काढायचं. ओके झालं. म्हणजे आत्ता आपलं काय झालं पेमेंट साईड ट्रान्सफर करून झाली. भरपूर नावं एक्सपेंडिचरलाच गेली थोडीफार नावं ॲसेट्सला गेली. ठीक आहे झालं. पेमेंट साईड तर क्लिअर झाली. आता पलीकडे या रिसिप्ट साईडला या. मी दरवेळी बोलतो रिसिप्ट साईडला डोकं लावायची अजिबात गरज नाही आहे. रिसिप्ट साईडला ब्रॉड डाऊन सोडून पहिलं नाव सोडून बाकी जेवढी नावं असतील ब्रॉड डाऊन सोडून जेवढी नावं असतील पटापट सगळी उचलायची आणि सगळी इन्कमला टाकून द्यायची. इन्कम अँड लायबिलिटी असतात पण लायबिलिटी ही नसती नॉर्मली. त्यामुळे सगळीच्या सगळी एक एक नावं लायबिलिटीला इन्कमला पटापट टाकून द्या. पहिलं नाव काय होतं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ते तर घेणार नाही. मग डायरेक्ट दुसरं नाव बघा टू इंटरेस्ट 60,000 लिहून काढा इन्कम साईडला बाय इंटरेस्ट आउटरला ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटरला 60,000. ओके. त्याच्या पुढचा शब्द इंटरेस्टच्या खाली काय होतं टू डोनेशन 7,00,000 काढा लिहून बाय डोनेशन. पण आय थिंक डोनेशनवर माझ्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहा 7,00,000 एक लाईन सोडा ॲडजस्टमेंट आहे ना डोनेशनवर. ठीक आहे. त्याच्या पुढचा शब्द डोनेशन नंतर त्याखाली काय ट्युशन फीज 15,00,000 लिहून काढा. सगळे इन्कमला तिथनं उचलायचे आणि आहे तसे एका खाली एक इन्कमला लिहून काढायचे बाय ट्युशन फीज जाऊन द्या आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे 15,00,000. ओके. नेक्स्ट वर्ड ट्युशन फीज नंतर पुढचा शब्द काय ॲडमिशन फीज 65,000 लिहा त्याच्याच खाली बाय ॲडमिशन फीज ॲडजस्टमेंट नाही आउटरला डायरेक्ट 65,000. ओके. त्यानंतर पुढचा शब्द ॲडमिशन फीज नंतर काय टर्म फीज 4,00,000 4,00,000 लिहा त्याच्याच खाली बाय टर्म फीज 4,00,000 आउटरलाच ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ड टर्म फीज नंतर काय दिलं आहे ड्रामा रिसिप्ट्स लिहा त्याच्याच खाली बाय ड्रामा रिसिप्ट्स त्याची अमाऊंट टाकताल 1,00,000 आउटरला त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. ड्रामा रिसिप्ट 1,00,000 झालं. आता नेक्स्ट पुढचा शब्द काय होता ड्रामा रिसिप्टच्या खाली आहे रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल जाऊन दे इन्कमला. मी तुम्हाला म्हणलो ना रिसिप्ट साईडला जेवढी नावं दिसतील सगळीच्या सगळी नावं
इन्कमला आहे तशी लिहून काढायची. रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल 6000 आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे. आणि लास्ट आयटम नीट बघा, टू लिगसीज हे सुद्धा तिथंच लिहून काढतात. किती लिगसीजची अमाऊंट 60,000. तर नीट लक्ष द्या, मी पण लिहिलं असतं बाय लिगसीज 60,000, पण नीट बघा ते लिगसीजच्या पुढं काहीतरी दिलं ब्रॅकेटमध्ये. प्रॉब्लेममध्ये बघा किंवा स्क्रीनवर बघा, लिगसीजच्या पुढं ब्रॅकेटमध्ये सांगितले कॅपिटल. कॅपिटल म्हणजे कॅपिटलाइज. आपली नेहमीची ॲडजस्टमेंट असते ना, दररोज असते बघा, की काहीतरी इन्कम साईडला एक तरी नाव असं असतं की जे कॅपिटलाइज करायला लावतात. कॅपिटलाइज म्हणजे काय हो, ट्रान्सफर टू कॅपिटल. मग आपण काय करतो, ती जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावतो ती लेस करू. मग नीट बघा, पहिलं लिहिणार 60,000 आणि त्याच्या खाली लिहिणार लेस कॅपिटलाइज आणि 60,000 लेस करणार. मग लिहिणार आणि लेस करून नील करणार. मग त्यापेक्षा लिहूच नका ना. तुम्ही जर लिगसी आम्हाला कॅपिटलाइज करायला लावले तर लिगसी आम्ही इन्कमला लिहितच नाही. डायरेक्ट काय करू आपण, त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर लिगसी कॅपिटलाइज करायला लावली तर आम्ही डायरेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड लिगसी 60,000. तिकडं इन्कमला लिहून नाहीतरी लेसच करणार होतो, मग तिकडं लिहून लेस करून नीलच करणार आहे. त्यापेक्षा लिहूच नका ना. त्यामुळे इन्कमला मी लिगसी लिहिलंच नाही, डायरेक्ट कॅपिटलाइज करायचं होतं म्हणून कॅपिटल फंडमध्ये ॲड. दोघांचे ॲडिशन 6,71,000 इनर लास्ट. ओके, म्हणजे नक्की कळलं लिगसीचा अर्थ कळला ना. लिगसीज कॅपिटलाइज करायला लावलेली, त्यामुळे लिगसीज तिकडं न लिहिता, इन्कमला न लिहिता डायरेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं. तिकडं लिहून नाहीतरी लेसच करणार होतं, त्यापेक्षा कशाला लिहून लेस करून त्यात नील दाखवून वेळ वाया घालवण्यापेक्षा डायरेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं. ओके, पोस्टिंग झालं आपलं. पोस्टिंग सोपं आहे. आता तुम्हाला पोस्टिंग किरकोळ वाटतं, एक्सपेंडिचर कोण आहे, ॲसेट्स कोण आहे. रिसिप्टला तर डोकंच लावायचं नाही. रिसिप्टला सगळे इन्कम असतात, पटापट सगळे इन्कमला लिहून काढायचे, हे कळतं तुम्हाला, बरोबर ना. तुम्हाला फक्त आता ते ॲडजस्टमेंट थोड्याशा अवघड होत चालल्यात. चला आता ॲडजस्टमेंट बघू. पोस्टिंग तर झालं आपलं. त्यातला जो पहिला चार्ट होता, पहिली ॲडजस्टमेंट होती ती झाली आपली. आपलं फक्त काय राहिलं आता, सेकंड आणि थर्ड ॲडजस्टमेंट. बस प्रॉब्लेम संपला. मग सेकंड ॲडजस्टमेंट बघू. पहिली ॲडजस्टमेंट झाली आहे, कारण मी सुरुवात करतानाच पहिली ॲडजस्टमेंट चार्ट वापरला होता, त्यामुळं पहिली ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंट बघू. काय सेंटेन्स आहे सेकंड ॲडजस्टमेंट, नीट बघा. दुसरी सेंटेन्स वाचा, 60% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. बस पुढचं वाक्य वाचलं नाही तरी चालेल. काय काय जणांना यातनं कळलं असं, 60% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड म्हणजे काय. आपण इन्कम साईडला बघा डोनेशन लिहिलेलं आहे, किती 7 लाख. मग या 7 लाखातलं 60% डोनेशन आहे ना, ज्या माणसाने कोणीतरी डोनेशन दिलं, आपल्याला देणगी दिली, तो काय म्हणला की माझं 7 लाखाचं जे डोनेशन आहे त्यातलं 60%, 60%. आता 60% किती येईल, 1 0 दाखला तर 10% येतं, ते 70,000, 70,000, बरोबर आहे. मग त्याला जर इंटू 6, 70,000 गुणिले 6,000 केले, बघा बरं किती होतं ते. 7चा टेबल पाठ असेल ना तुमचा, 7 × 42, 7 × 6 42, म्हणजे किती होतील, 4,20,000 होतील, बरोबर आहे. 4,20,000. मग ते जे 4,20,000 आहे, 60%, 4,20,000. त्या माणसाने काय सांगितलं की माझ्या डोनेशनमधलं 7 लाखामधलं 60% हे डोनेशन बिल्डिंग फंडसाठी वापरा. मग बिल्डिंग फंडसाठी वापरा म्हणजे याचा काय करताल, त्या डोनेशनमधनं जे डोनेशन होतं ना 7 लाख, त्यातनं लेस करा, लेस 60% फॉर बिल्डिंग फंड. थोडक्यात कॅपिटलाइज सारखीच ॲडजस्टमेंट झाली की कॅपिटल इथनं लेस करणार आणि कॅपिटलमध्ये काय करायचो आपण, ॲड करायचो, नाही का. सेम तसंच झालं ना. मग 60% पहिल्यांदा इथनं लेस करा. कसे काढले, 60% कळले ना. 10% आले 70,000 इंटू 6, 4,20,000, 60%. मग इथनं लेस करताल, दोघांची सबट्रॅक्शन जर केली तर 2,80,000, 2,80,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट तुम्ही काय सांगितलेलं, बिल्डिंग फंडसाठी आहे ना. मग चला बिल्डिंग फंडमध्ये ॲड करतो, ॲड 60% डोनेशन. किती आलं तर 60% डोनेशन, 4,20,000. दोघांची टोटल आउटरला 12,47,000.
12,47,000 की डोनेशनमधला एक भाग, डोनेशनमधला 60% पोर्शन बिल्डिंग फंडसाठी वापरला. आणि लास्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज. आउटस्टँडिंग कोण आहे? आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज. सॅलरीज म्हणल्यावर काय हो? सॅलरीज आपला एक्सपेंडिचर आहे. म्हणजे कुठली ॲडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ॲडजस्टमेंटचा कागद आहे ना. पहिलीच ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, पहिला इफेक्ट ॲड आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी. चला मग किती अमाऊंट आहे? पहिला अमाऊंट बघा. ॲडजस्टमेंट परत एकदा वाचा. आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज रुपीज 70,000, 70,000. चला मग दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज 70,000, दोघांची टोटल आउटरला 9,25,000. बरोबर ना? बरोबर आहे. दोघांची टोटल जाईल आउटरला 9,25,000. आउटस्टँडिंग म्हणल्यावर काय केलं? पहिला इफेक्ट ॲड केला आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला लिहा खाली तिथं आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज अमाऊंट टाकताल 70,000, 70,000. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट 70,000 तिकडं सॅलरीमध्ये ॲड केला आणि दुसरा इफेक्ट हे 70,000 इकडं लायबिलिटीमध्ये लिहिले. ॲड आणि लायबिलिटी. ठीक आहे, नक्की लक्षात आलं. म्हणजे आज प्रॉब्लेम थोडासा टफ म्हणायला हरकत नाही, अवघडच होता. बरोबर आहे. दिसताना मग सोप्पा वाटतो तो, पण सोडवायला गेल्यावर कळलं की अरे अवघड आहे. ठीक आहे, तर माझं काम संपलं आहे. नीट लक्ष द्या. मी पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट सगळं दाखवून दिलेलं आहे. पुढचं जे काम आहे टॅली करायचं काम, ते मी तुमच्यावर सोपवून देतो आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, परत परत बघा नाही कळला तर. ठीक आहे, बाय.